नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्यासाठी एक रेल्वे NTPC CBT 1 मध्ये विचारलेला गणिताचा प्रकार घेऊन आलो आहे. ते गणित रेल्वे या टॉपिकवरील आहे. चला तर बघूयात आपण. एक रेल्वे तासी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना 70 सेकंदात किती अंतर कापेल? बघा, आपणा सर्वांना माहीत असलेला फॉर्म्युला डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. बरोबर. तर बघा मित्रांनो, वेग हा किलोमीटर प्रति तास याच्यामध्ये दिला, किलोमीटर प्रति तास, आणि टाईम जो आहे तो सेकंदामध्ये दिला. ज्यावेळेस वेग किलोमीटर प्रति तासमध्ये दिला तर टाईम पण तासामध्ये पाहिजे होता, तर तासामध्ये दिला नाही. आणि आपल्याला इकडे बघा ऑप्शन जे मीटर या एककामध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला मित्रांनो वेग जे वेगाचं जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागेल. मग त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करणार आहोत, आपण जो किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी जे किलोमीटर प्रति तास असतं त्याला आपण 5/18 गुणायचं. ठीक आहे. तर बघा, मग आपण किलोमीटर प्रति तास प्रति तासमध्ये दिला वेग, तर आपण त्याला काय करणार आहोत, आता बघा 90 किलोमीटर प्रति तासमध्ये त्याला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी 5/18 गुणायचं. ठीक आहे. तर हा झाला स्पीड मीटर प्रति सेकंदमध्ये. किती? ही झाली मीटर प्रति सेकंदमध्ये. ठीक आहे. तर चला मग आपण किती अंतर कापेल, तर बघा डिस्टन्स बरोबर स्पीड किती आला आपली 90 गुणिला 5/18 गुणिला टाईम किती, वेळ किती आपला 70 सेकंद. तर बघा 18ने आपण 90ला भाग देऊ, 18×5 90. बरोबर. आता किती उरलं, 5×5 25 गुणिला 70. तर बघा 25 गुणिला 70 आपण गुणाकार करूया इथे. 70 गुणिला 25, 70 गुणिला 25 बघा गुणिला 25. किती आता 25 0 0 आणि 25 7 175. ठीक आहे. मग आपलं जे अंतर आहे डिस्टन्स बरोबर अंतर किती आलं आपलं 1750 हे आलं मीटरमध्ये. बघा मीटरमध्ये. तर आपलं उत्तर काय आहे का 1750? हे बघा, हे झालं आपलं उत्तर. बघा मित्रांनो, अशाच नवीन जे PYQ आहे ते बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आपण जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.